विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम आपण 21,000 प्रश्नसंच लोकसेवा पब्लिकेशन्सचे अप्पा हातनुरे सरांचे बघत आहोत। त्यातील विज्ञान या बायोलॉजी टॉपिकमधील प्राण्यांचे रोग व विकार हा टॉपिक आपण आज बघत आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे जेणेकरून त्यांच्या एक्झाममध्ये याचा फायदा होईल। प्रश्न क्रमांक पहिला बघत आहोत। मोरचूद हे कोणत्या आजाराचे निदान करताना रक्त तपासणीकरिता वापरतात? संयुक्त गट व मुख्य 2023 हा प्रश्न आहे। मोरचूद हे कोणत्या आजाराचे निदान करताना रक्त तपासणीकरिता वापरतात? तर रक्तक्षय फुफ्फुसाचा दाह, रक्तक्षय, विषमज्वर आणि हिप्टॉप असे ऑप्शन दिलेले होते, तर त्याचा पर्याय क्रमांक रक्तक्षय हे योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 बघत आहोत। डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो? तर डांग्या खोकला कशामुळे होतो? तर बोर्डेटेला पर्ट्युसिस नावाच्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो। महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा 2023 हा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 3 डॅश ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था, पचन संस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूच्या टोकावर बद्ध राहतात। महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा 2023 हा प्रश्न आहे आणि काय आहे त्याचं? ओपिओइड्स ही औषधी मध्यवर्ती मज्जासंस्था, पचन संस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूच्या टोकावर बंद राहतात। कोणती? तर ओपिओइड्स। प्रश्न क्रमांक 4 बघत आहोत। मंकीपॉक्सचा पहिला मानवी रुग्ण कधी आणि कोणत्या देशात नोंदवला गेला? मंकीपॉक्स सर्वांनाच माहिती आहे, लहान मुलांना होतो किंवा मोठ्यांना पण होतो, पण मंकीपॉक्स सर्वात जास्त लहान मुलांमध्ये आढळून येतो। टेक्निकल प्रीचा हा प्रश्न होता आणि त्याचं अचूक उत्तर होतं कांगो लोकशाही प्रजासत्ताक 1917। प्रश्न क्रमांक 5 मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे, कारण? संयुक्त गट पूर्व परीक्षेचा हा प्रश्न आहे। मलेरिया आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे, कारण काय दिलेलं आहे? एक दिला आहे प्लाझ्मोडियम या पेशीचे रोगप्रतिकारक प्रतिक्रियेपासून लपलेल्या अवस्थेत असतो, प्लाझ्मोडियम। 2 प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिने बदलतो। 3 प्लाझ्मोडियमला जीवन चक्र पूर्ण करण्यासाठी 2 यजमान लागतात, तर त्याचं अचूक उत्तर काय आहे? 1 आणि 2। प्लाझ्मोडियम हा पेशीमध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रियेपासून लपलेल्या अवस्थेत असतो आणि प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिने बदलतो, तो पर्याय क्रमांक 4 आहे, त्याचं अचूक उत्तर आहे 1 आणि 2। प्रश्न क्रमांक 6 बघत आहोत। खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई आणि असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होतो? तर कोणता? हिपॅटायसिस ब नावाचा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो। प्रश्न क्रमांक 7 कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? कंबाईन बीला विचारलेला हा प्रश्न आहे। देवीचा शोध कोणी लावला? एडवर्ड जेनर यांनी लावलेला आहे। आणि प्रश्न क्रमांक 8 व्हायरॉइड्स खालीलपैकी कोणत्या 3 विशेष गुणधर्मामध्ये ओळखल्या जातात? व्हायरॉइड्स कोणत्या 3 विशेष गुणधर्मामुळे ओळखल्या जातात? तर प्रश्न क्रमांक 8 आहे। तर विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान असणे, व्हायरॉइड्स। गोलाकार रायबोन्यूक्लिक ऍसिड RNA रेणूचे बनलेले आहे का? हो, बरोबर। आणि RNA प्रथिन आवरणाचे आच्छादित असणे, आवरणाचे आच्छादित असतात का? नाही, हे नाही आहेत। पादप पेशी म्हणजे वनस्पती पेशी संक्रमित करणे, हे त्याचं विशेष गुणधर्म आहे का? आहे, वनस्पतींना संक्रमित करणे। गोलाकार रायबोन्यूक्लिक ऍसिड रेणूचे बनलेले असते आणि विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान असते, तर पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघत आहोत। डेंग्यू विषाणूचा प्रसार खालीलपैकी कोणता डास चावल्याने होतो? आता कोणता? एनोफिलस मॉस्किटो एनोफिलस मॉस्किटोने काय होतं? तर मलेरिया। आणि एडिस इजिप्ती नावाचा डास चावला
तर काय होतो, डेंग्यू होतो. पर्याय क्रमांक 1 त्याचा अचूक उत्तर आहे एडिस इजिप्ती. प्रश्न क्रमांक 10, लसीकरणामध्ये द्वितीय डोसाची परिणामकर्ता खालीलपैकी कोणत्या प्रतिपिंडावर अवलंबून असते? पर्याय दिले आहे अँटीबॉडी, अँटीबॉडी ए, अँटीबॉडी जी आणि अँटीबॉडी एम. पर्याय क्रमांक त्याचा अँटीबॉडी जी. लसीकरणामध्ये द्वितीय डोसाची परिणामकता खालीलपैकी कोणत्या प्रतिपिंडावर अवलंबून असते? तर अँटीबॉडी जी. प्रश्न क्रमांक 11 बघत आहोत. वेस्ट नाईल एन्केफेलायटिस या रोगामध्ये डॅश सूज येते. हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो. प्रथमतः ह्या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात झाले. डॅश भागात झाले. संयुक्त गटकपूर्व 2021 हा प्रश्न आहे. आणि वेस्ट नाईल एन्केफेलायटिस या रोगामध्ये कुठे सूज येते? तर या रोगामध्ये मेंदूला सूज येते आणि हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो. प्रथमतः या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात युगांडामध्ये 1937 झाले. प्रश्न क्रमांक 12 बघत आहोत. खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? तोंडावाटे देणारी लस कोणती आहे? सबीन नावाची लस ही तोंडावाटे दिली जाते. प्रश्न क्रमांक 13 बघत आहोत. पोलिओ हा विषाणूजन्य आजार आहे. WHO ने पोलिओ आजारासाठी सदस्य राष्ट्रांना खूप सुविधा दिल्या आहेत, कारण हा विषाणूजन्य आजार DNA विषाणूमुळे होतो. पोलिओ मायलेटिसला सर्वसाधारणपणे पोलिओ म्हणतात. पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम भारतामध्ये 1995 मध्ये सुरू झाला आणि आता पोलिओचे भारतातून निर्मूलन झालेले आहे. परंतु DNA विषाणूमुळे होतं का? बघा, पोलिओ ही लस काय तोंडावाटे दिली जाते आणि पोलिओला काय म्हटलं जाते इंग्लिशमध्ये? पॉलीमायलेटिस. आणि विषाणू कोणता असतो? एंटेरो पोलिओ. आणि त्याचा परिणाम CNS वर, सेंट्रल नर्वस सिस्टीमवर होते आणि प्रवेश तोंडावाटे दिला जातो आणि प्रसार दूषित पाणी व अन्न यामुळे होतो आणि पोलिओवर उपचार नाही आहे, म्हणून प्रतिबंध करणे उपयुक्त ठरले होते. आणि लस कोणी शोधून काढली याची? तर जोनास साल्क याने 1955 मध्ये शोधून काढली आहे आणि अल्बर्ट सेबिन यांनी 1957 साली शोधून काढली. कधी? तर 1957 साली शोधून काढलेली आहे. आणि त्याचे सिम्पटम्स काय? या विषाणूचा परिणाम फक्त मानवावरच होतो आणि CNS वर परिणाम होऊन मुलांना कायमचे अपंगत्व येते. आणि पोलिओ दिन आपण कधी साजरा करतो? तर 24 ऑक्टोबरला पोलिओ दिन साजरा करतो. पोलिओ लसीकरण कार्यक्रम 1995 तो कार्यक्रम आहे. लसीकरण कार्यक्रम 1995 ते 96 पासून राबवले जात होते पोलिओ पल्स लसीकरण कार्यक्रम. आणि 5 वर्षाच्या आधी सर्व बालकांना वर्षातून 2 वेळेस दिलेला जातो. आणि WHO ने 27 मार्च 2014 रोजी भारताला पोलिओ मुक्त म्हणून घोषित केले. तर आपल्याला ऑप्शन दिले होते, त्यापैकी DNA विषाणूमुळे होतो का तो? नाही. त्याच्यामुळे हा चुकीचा आहे. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. पोलिओ मायटेलिस सर्वसाधारणपणे म्हणतात बकड असणारं ऑप्शनच नाही आहे विधान, त्याच्यामुळे हा हॅशटॅग मध्ये गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 14. मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि 3-4 दिवसांनी पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात हा विषारी पदार्थ दिसून येतो. कोणता पदार्थ दिसून येतो? तर हिमोझाईन नावाचा पदार्थ दिसून येतो. प्रश्न क्रमांक 15. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो? आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस तर कशामुळे होतो? ट्रॅपेनोसोमा या परजीवीमुळे होतो. प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रीय सल्मोनेला फास्ट टायपिंग केंद्र डॅश येथे आहे. कंबाईन बीला विचारलेला हा प्रश्न आहे आणि कुठे आहे? त्याचं अचूक उत्तर आहे लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्लीला आहे. लेडी हार्डिंग कॉलेज. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता प्रोटोझोअल रोग TCTC माशी चावल्यामुळे होतो? तर कोणता आजार होतो? स्लीपिंग सिकनेस. TCTC
माशी चावल्यामुळे काय कोणता आजार होतो, तर आपल्याला होतो स्लीपिंग सिकनेस. प्रश्न क्रमांक 18 बघत आहोत. डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे? डॉट्स हा कार्यक्रम राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आहे. आणि क्षयरोगाला काय म्हणतो आपण? ट्युबरकुलोसिस. आणि हा जीवाणूजन्य रोग आहे. आणि जीवाणू कोणता असतो? मायकोबॅक्टेरिया ट्युबरकुलोसिस. आणि प्रसार कशातून होतो याचा? तर हवेतून होतो. आणि औषध कोणतं? स्ट्रेप्टोमायसिन हे वापरले जाते. आणि प्रतिबंधनासाठी BCG लस सर्वांना दिलेली जाते. नवजात बालकांना BCG लस दिली जाते. आणि या रोगाच्या नियंत्रणासाठी WHO ने डॉट्स डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स याची शिफारस केली होती. आणि 1997 पासून भारतात राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाचा डॉट्स हा एक भाग आहे. आणि याचा शोध कोणी लावला? तर 1882 मध्ये रॉबर्ट कॉक यांनी कॉकचा रोग असेही म्हणतात. रॉबर्ट कॉक यांनी याचा शोध लावला आणि त्याला कॉकचा रोग असेही म्हटलेला जातो. तर क्षयरोग ट्युबरकुलोसिस बद्दल आपण माहिती बघितलेली आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 19. 1948 साली झिया मेसमधून प्रथमच ट्रान्सपोझॉनस शोधून काढण्याचे श्रेय यांना जाते. कोणाला जाते याचे श्रेय? तर बार्बारा मॅकलिंटॉक यांना जाते. प्रश्न अशा पद्धतीचे एवढे कठीण जर प्रश्न आले तर मला असं वाटते की माहिती असेल तरच या क्वेश्चन सोबत जायचं, नाही तर रिस्क नाही घ्यायची. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणता विषाणूजन्य यकृत रोग आहे ज्याचा संसर्ग दूषित रक्त चढवल्याने किंवा दूषित सुईतून होतो? क्लर्क मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि हेपॅटायटिस B आताच बघितलं. बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो? बंची टॉप कंबाईन सीला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि बंची टॉप हा केळी. बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो? तर बंची टॉप हा रोग केळीमध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 22. UIP भारतामध्ये 1985 सालापासून आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने राबवण्यास सुरुवात केली आहे. UIP खालील कोणत्या पर्यायाचे संक्षिप्त रूप आहे? युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम, युनिक ऍसिड आयडेंटिफिकेशन प्रोग्राम, युनायटेड इंडियन पॉलिसी डॅश आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 23. हळूहळू विकसित होणाऱ्या आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गात संक्रमणास डॅश असे संबोधले जाते. कंबाईन बी प्रीला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि त्यांना काय असं म्हटले जाते? तर तीव्र संक्रमण असं म्हटलं जाते. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. फिलेरियासची रक्तचाचणी करण्याकरिता कोणती सर्वोत्तम वेळ आहे? मध्यरात्र. सकाळ. फिलेरियासची रक्त चाचणी करण्याकरिता कोणती सर्वोत्तम वेळ आहे? तर प्रश्न क्रमांक 25. BCG ही डॅश प्रतिबंधक लस आहे. BCG कशाला दिली जाते? आताच आपण बघितलं आहे. कशाला दिली जाते BCG? क्षयरोगासाठी. क्षयरोग नाही झाला पाहिजे म्हणून BCG ही लस दिली जाते नवजात बालकाला. प्रश्न क्रमांक 26 बघत आहोत. प्रश्न क्रमांक 26 बघत आहोत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसचे उत्पादन व वितरण करते? तर कोणती लस उत्पादन रिकॉम्बिनंट करते? तर हेपॅटायटिस B. सिरम इन्स्टिट्यूटने आता कोरोनावरील लस काढलेली आहे. सिरम इन्स्टिट्यूटने. प्रश्न क्रमांक 27. पहिल्या महायुद्धाच्या वेळी 1 लाखापेक्षा जास्त लोक ट्रेंच फीवर नावाच्या रोगाने पीडित होते. या रोगाचा कारक काय होता? तर या रोगाचा बार्टोनेला किनटाना. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X गुणसूत्रामुळे होतो? तर कोणता? रंग अंधत्व हा आजार X गुणसूत्रामुळे होतो. ब्लाइंड. प्रश्न क्रमांक 29 बघत आहोत.
फ्लेमिंग म्हणजे ती इथे आपल्याला त्यांचे सायंटिस्ट दिलेले आहे आणि इकडे आपल्याला लस कोणी शोधून काढली आहे तर हे दिलेले आहे. तर आपल्याला माहिती आहे पाश्चर हे यांनी कोणती लस शोधून काढली? अँथ्रॅक्सची लस शोधून काढली आहे. पाश्चरनी अँथ्रॅक्सची लस शोधून काढली आहे. जेन्नर यांनी देवी रोगाची लस शोधून काढली आहे. S.A. वॉक्समन यांनी काय काढलं? स्ट्रेप्टोमायसिन. आणि फ्लेमिंगनी काय काढलं आहे तर एन्झाईम लायझोझाईम. फ्लेमिंगनी एन्झाईम लायझोझाईम. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 30 बघत आहोत. नवजात शिशूला कोणत्या लसी सर्वात प्रथम दिल्या जातात? तर BCG दिली जाते. ओरल पोलिओ, हेपॅटायटिस बी ची सुद्धा तेच. प्रश्न क्रमांक 30 त्याचं अचूक उत्तर आहे BCG, ओरल पोलिओ आणि हेपॅटायटिस बी नवजात शिशूला दिली जाते. नवजात शिशूला दिली जाते या लसी. BCG, ओरल पोलिओ आणि हेपॅटायटिस बी जन्माच्या वेळेस दिली जाते आणि जन्मापासून 6 आठवड्यात DTP एक पहिला डोस दिला जातो. त्याच्यानंतर ओरल पोलिओ आणि त्याच्यानंतर BCG जन्माच्या वेळी दिला नसेल तर जन्माच्या 6 आठवड्यात दिला जातो आणि हेपॅटायटिस बी सुद्धा दिला जातो. आणि रोटा व्हायरस 2, 4, 6व्या महिन्यात तर घटसर्प डांग्या खोकल्यास 2, 4, 6 व 15व्या महिन्यात दिली जाते. प्रश्न क्रमांक 31 मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा डॅश फायलम मध्ये समावेश होतो. तर कुठे समावेश होतो प्लाझ्मोडियमचा? प्रोटोझोआ. प्रश्न क्रमांक 32 HIV एड्सचा प्रसार खालील पद्धतीने काळजी घेतल्यास थांबविता येतो. कोणती काळजी घेतल्यास? तर रक्तदात्यांच्या रक्ताची चाचणी, लैंगिक संबंधादरम्यान काळजी घेणे, लैंगिक रोगाचा योग्य उपचार करणे, एकमेकांना सुया न वापरणे, एकमेकांच्या योग्य औषधोपचाराने आईकडून बाळाकडे रोगाचे संक्रमण टाळणे, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 33 डॅश या रोगावर BCG ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते. कोणत्या? क्षयरोगावर. प्रश्न क्रमांक 34 जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रथिने व ऊर्जा यामुळे होणारे कुपोषण व प्रगतिशील देशांच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जिथे नवजात बालकाचा मृत्यूदर खूपच आहे. खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये नवजात बालकाची ऊर्जा प्रथिने यांच्या कुपोषणामुळे अक्षरशः उपासमार होते व त्याच्या शरीरावर सूज नसते? तर त्याचा पर्याय क्रमांक काय आहे? मॉरसमस. प्रश्न क्रमांक 35 बघा. खालीलपैकी कोणती वाक्य बरोबर आहेत? STI पिढीला विचारलेला आहे. अ दिलाय बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असते. ब सूक्ष्मजीव धातूचे विघटन करू शकतात. क जीवाणू बुरशी प्लास्टिकचे विघटन करणारी घटक आहेत. आणि ड जीवाणू सौंदर्य प्रसाधनाचं विघटन करू शकत नाही. तर पर्याय क्रमांक अ, ब, क त्याचं अचूक उत्तर आहे. अ, ब आणि क. प्रश्न क्रमांक 36 बघत आहोत. इन्फेक्शियस हिपॅटायटिस सामान्यतः विष्ठा, तोंडात वाटे, अन्न, पेय आणि शेल मासा जो प्रदूषित पाण्यात राहतो, ज्याच्या पचन संस्थेमध्ये विषाणू असतो, ज्याच्यामुळे प्रसारित होणारा रोग आहे. खालीलपैकी कोणता विषाणू या रोगास कारणीभूत असतो ते लिहायचं आहे आपल्याला. तर त्याचं अचूक उत्तर आहे हेपॅटायटिस ए विषाणू. प्रश्न क्रमांक 37 बघत आहोत. पुढील 2 विधानांपैकी योग्य कोणता? MPSC प्रीला विचारलेला हा प्रश्न आहे आणि विधान दिलेलं आहे. उपदाने ही उपचार म्हणून स्टेरॉइड सारखी असतात आणि स्टेरॉइड्स टिकून राहणारा इलाज आश्वासित करतात. तर काय त्याचं फक्त आश्वासित करतात का नाही? उपदाने ही उपचार म्हणून स्टेरॉइड सारखी असतात. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमात NACP खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? अ दिलाय कार्यक्रमातील खर्च केंद्र आणि राज्य यांच्याकडून 80-20 सूत्रानुसार केला जातो आणि कार्यक्रमाचा हेतू एड्सची नवीन लागण रोखण्याचे असा आहे. काय असणार याचं? एड्सची दोन्ही विधाने बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39 HIV लागण्याच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात? तर रिटोनावीर नावाचं HIV साठी. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे विचारलाय? गर्द पिवळे मूत्र, मॅलेन्युरिया, रंगहीन मूत्र, निर्जलीकरण, रक्त रंगमूत्र, हिमॅच्युरिया आणि हिरवट रंगाचे मूत्र बीट खाल्ल्यामुळे. तर बरोबर कोणता आहे? फक्त
रक्त, रंग, मूत्र, हिमॅच्युरिया. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास ॲग्रिमायसिन वापरतात? ॲग्रिमायसिन कोणता आजार? जीवाणू आजार. प्रश्न क्रमांक 42 योग्य जोड्या लावायचा. राष्ट्रीय आयुर्वेद संस्था कुठे आहे? तर राष्ट्रीय आयुर्वेद संस्था ही जयपूरला आहे. आणि राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था कुठे आहे? कोलकाता होमिओपॅथी. राष्ट्रीय योग संस्था दिल्लीला आहे आणि राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणेला आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 43 केसांना करडेपणा येण्याची मुख्य कारणे कोणती आहे? विटॅमिनचा पुरवठा नाही, योग्य विटॅमिनचा पुरवठा नाही झाला तर करडेपणा येतो. प्रश्न क्रमांक 44 सर्वसाधारणपणे डॅश हा विषाणू मेंदूज्वरास कारणीभूत ठरत असतो. कोणता विषाणू? तर जापनीज एन्सेफलायटिस. प्रश्न क्रमांक 45 विषाणू म्हणजे व्हायरस असतात. विषाणू हे अपेशीय जीव असतात. प्रश्न क्रमांक 47 बघत आहोत. पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो? पिवळा ताप हा रोग आपल्याला कशामुळे होतो? आर्बो व्हायरस विषाणूमुळे होतो. प्रश्न क्रमांक 48 पुढीलपैकी कोणत्या रोगासाठी देण्यात येणारा लिट्रोझोल या रोगप्रतिबंधक औषधावर ऑक्टोबर 2021 मध्ये बंदी घालण्यात आली आहे? तर कोणता आहे तो? कर्करोग. प्रश्न क्रमांक 49 गॅम्बियन तापाचे मुख्य लक्षण खालीलपैकी कोणते? गॅम्बियन डोकेदुखी. अशा पद्धतीने आपण प्राण्यांचे रोग व विकार हा टॉपिक संपूर्ण बघितला आहे. यावर संपूर्ण आपण प्रश्न बघितले आहे. कोणते प्रश्न? काही प्रश्न नेहमी रिपीटेड होत असतात, जसे की क्षयरोग, हेपॅटायटिस बी. तर अशा पद्धतीचे प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.